मी, माझी पत्नी व माझा मुलगा आम्ही आत्ता सध्या दुबईत आहे. गेल्या 4 दिवसापासून दुबईत आहे. काल परवापासून दुबईत परिस्थिती अशी होती की जी क्षेपणास्त्र यायची, ती क्षेपणास्त्र अतिशय उत्तमरित्या निकामी करण्याचं काम दुबई गव्हर्नमेंट करत होतं. फक्त त्यांनी एकच आम्हाला आवाहन केलं होतं की जे रहिवासी आहेत, टुरिस्ट आहेत, या सर्वांसाठी आवाहन केलं होतं की तुम्ही आहे तिथे सेफ राहावा, घरी राहावा, हॉटेलमध्ये, रूममध्ये राहावा. की जी क्षेपणास्त्र पूर्णतः ते निकामी करतात हवेतच, ते निकामी केल्यानंतर त्याचे जे तुकडे पडतात ते हानिकारक होऊ शकतात माणसांना. त्यासाठी त्यांनी सांगितलं की तुम्ही घरी राहा, आपापल्या घरी राहा, आपापल्या हॉटेलमध्येच राहा. आणि आज कालच्यापेक्षा आज परिस्थिती खूप सुधारणा आहे की क्षेपणास्त्रांचं प्रमाण पण खूप कमी दिसत आहे आजूबाजूला आत्ता तरी. आणि त्यामुळे ते निकामी करण्याचं काम पण दुबई गव्हर्नमेंट अतिशय कठोरपणे उत्तमरित्या करत आहे. दुबई सरकारनी आमची सगळ्यांचीच काळजी चांगली उत्तमरित्या घेते. एक रहिवासी आहे, टुरिस्ट आहे, तिथे स्थानिक आहे, त्यांनी सांगितलेलं अनाऊन्स केले की आमची टॉप प्रायोरिटी ही आमची सर्व टुरिस्ट आणि रहिवासी आणि जे सर्व काही नागरिक आहेत त्यांच्या जीवासाठी आम्ही पहिली टॉप प्रायोरिटी दिलेली आहे. ते खाण्याचं, जेवणाचं, राहण्याचं हे कुठेही अडीअडचण आणून देत नाही आहेत. फक्त काय होतं आहे की आता विमानतळ बंद आहे आणि ते विमानतळ का बंद आहे तर अजूनही काही प्रमाणात क्षेपणास्त्र काही काही भागात दिसत आहेत आणि ती निकामी करण्याचं काम हे दुबई सरकार करतं आहे. पण जसं जसं त्यांना कॉन्फिडन्स येईल आणि जेवढं सेफ होईल तेव्हा हे विमानतळ उघडेल अशी अपेक्षा आहे. आणि आपले भारताचे लाडके माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे नक्कीच प्रयत्न करत आहेत. आम्ही बातम्यात बघितलं कालपासून त्यांनी खूप हालचाली सुरू केल्या आहेत. तर आम्ही नक्कीच ती वाट पाहतोय की आपल्या मायदेशी परत कधी आम्ही लवकरात लवकर येऊ आणि मायदेशात आम्हाला नरेंद्रजी मोदी साहेब हे नक्कीच आम्हाला भारतात लवकर आणतील याची खात्री वाटते. नमस्कार.